आता आवाज येतोय का? स्क्रीन दिसेल आता स्क्रीन दाखवते मी तुम्हाला. हा स्क्रीन दाखवते. झालं काय की आज थोडस वारं आहे, पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम येत होता. मध्ये मध्ये लाईटचा प्रॉब्लेम आला की माझं वायफाय बंद व्हायचं, थोडासा प्रॉब्लेम आला होता. पण आता तो क्लिअर झालेला आहे. पाहूयात आपण जेवढा वेळ घेता येईल तेवढा वेळ घेऊयात. रेकॉर्डिंग पण मात्र तुम्हाला आता अर्धीच, पहिली जेवढी झाली तेवढीच होईल, अर्धी मिळेल अगोदरची. पाहत पण कुठपर्यंत आलो होतो? स्वर आणि व्यंजनांपर्यंत. स्वर व्यंजन व्यवस्थित समजलंय का तुम्हाला? स्वर आणि व्यंजन काय आहे? स्वर व्यंजन जोडाक्षर हे समजले का? तुम्हाला सर्वांना माहित आहे, दोन व्यंजन एकत्र आले की ते जोड शब्द होतात. बरं, आता त्याच्यानंतर नवीन असं काय आहे यामध्ये? पुढे आहे पर्यायी शब्द. पर्यायी शब्द म्हणजे एका शब्दाला अनेक असे शब्द असतात एका शब्दासाठी. जसं की मांडी हा शब्द आहे, तर मांडी ह्या शब्दाला काही अंक असा शब्द आहे. अंक म्हणजे आपला नंबर म्हणून अंक आहे, तो पण अंक, आणि मांडी म्हणजे अंक असा पण होतो. आई म्हटलं की आईला अनेक शब्द आहेत, म्हणजे यांना काय म्हणायचे? पर्यायी शब्द आहेत. म्हणजे असे भरपूर सारे पर्यायी शब्द असतात. आता प्रत्यय घटित शब्द कशाला म्हणायचं? शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय घटित शब्द असं म्हटलं जातं. जसं की लेखक, पालक, चालक, वादक. मग आता हे शब्द लिहिते मी, पहा 2-4 शब्द, तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय आहे ते प्रत्यय घटित शब्द. पहा 2-4 शब्द मी लिहिते. काही प्रॉब्लेम आहे का? बऱ्याच जणांचे हँड रेज आहेत. आवाजाचा प्रॉब्लेम येतोय का काही? मी 2-3 शब्द लिहिलेत पहा. ओके, नाही ना काही प्रॉब्लेम? ओके, मग माईक म्यूट आहे तुमचे सर्वांचे. जसे की आता लेखक, पालक, चालक,